नमस्कार. चिन्ना पुंगाटी नावाचं कॅरेक्टर आहे माझं. आता ते चिंगा पुंगाटी काय आहे, चिन्ना नाव काय आहे आणि पुंगाटी आडनाव हे तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण त्या भागात अशी आडनावं असतात. आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा ऐकवलं तेव्हाच मजा आली की अरे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर येतोय. तर ते एक वेगळं काय म्हणतात, शिवधनुष्य उचललंय मी. आता प्रेक्षक ठरवतीलच कसं वाटतंय ते काम. आणि याच्यामधून तुम्ही चित्रपटामध्ये काय वाटतं तुम्हाला? हा, नाटकांमध्ये काय शक्यतो आपण कमर्शियली कॉमेडी नाटकं करतो, तेव्हा कॉमेडी तिथे जास्त गेली. इथं खलनायक पहिल्यांदा करतोय, ती वेगळी मजा आहे. पण मला एक सांगावं असं वाटतं की आज पिंपरी चिंचवड मध्ये आमचे 3-4 शो हाऊसफुल गेले, पुण्यामध्ये एक शो हाऊसफुल गेले, जळगाव धुळेमुळे शो हाऊसफुल गेले. त्या प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय. आणि जी आम्ही मोहीम राबवली सगळ्यांनी एक सामाजिक कार्यतर्फे, एक तिकीट एक झाड, तर ते पण लोकांना खूप आवडतंय. तर लोक आवर्जून आम्हाला फोन करतात आहे की तुम्ही आम्ही तिकीट काढतो, तुम्ही झाडं लावा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही ग्रुपनी येतो आणि खूप मजा येते. आणि एक म्हणतो ना, प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी एका कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आम्हाला सगळ्यांनाच मिळतो, अख्ख्या टीमला. आणि मी खूप खूप आभारी आहे आमचे शरद पाटील सर, आमचे प्रोड्युसर, आणि अमोल करंबे सर, आमचे डिरेक्टर, ज्यांनी मला ही संधी दिली. नमस्कार, मी अमोल दिगंबर करंबे, अरण्य चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक. आज चित्रपट रिलीज होतो त्याबद्दल. चित्रपट रिलीज होत आहे. ऍक्च्युली प्रत्येक डिरेक्टर किंवा प्रत्येक दिग्दर्शक लेखक हे स्वप्न घेऊनच तयार होतं. माझा पहिला चित्रपट आहे त्याच्यासाठी, आणि प्रेक्षकांचा पण भरपूर साथ आहे. खूप चांगलं वाटतंय. म्हणजे व्हर्च्युअली पासून पुण्याचा प्रवास, पुण्यापासून मुंबईचा प्रवास, आणि तिथून हे चित्रपट बनवणं ऍक्च्युली एक वेगळं टास्क असतो सगळ्यांसाठी, पण ते साध्य झालंय आज. तर अरण्य चित्रपटांवरून काय बोध घ्यायचा? अरण्य चित्रपट हा ऍक्च्युली जंगलातला चित्रपट आहे. सगळेजण म्हणतात अरण्य म्हणजे जंगल, जंगल म्हणजे काय, तर आपलं जंगल म्हणजे काय, तर जंगल म्हणजे नाते, थरार, नात्यातला दुरावा किंवा हे. आणि आपल्या चित्रपटात जे दिसतंय ते आहे एक बापाच्या आणि त्याच्या मुलीचं रिलेशनशिप, त्याच्या आधारावर आपला चित्रपट आहे. ऑफकोर्स त्याला नक्षलिझमचं बॅकग्राऊंड आहे. एक नक्षलाईट बाप आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कसं काही स्ट्रगल करतो हे आपल्याला या चित्रपटात बघण्यात आहे. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. तसेच इंदोर, सुरत आणि बेंगलोर, आपला कर्नाटकामध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे. किती चित्रपट? सॉरी, गाणे तुम्हाला जसे चित्रपटामध्ये 3 ते 4 गाणे दिसतील, पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि याच्यावर आम्ही खूप काम केलंय. सो ते तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार की किती गाणी आणि कशी आहे. कसा अनुभव होता पहिला चित्रपट कलाकारांसोबत अनुभव खूप छान होता, कारण स्क्रिप्टिंग लेवललाच आम्ही जेव्हा त्यांना भेटलो कास्टिंग करताना जेव्हा आमचं झालं की याला घ्यायचं, असं करू शकतो तसं करू शकतो, सो त्या टाइमलाच सगळे एकत्र आले. आणि माझी पहिलीच कास्टिंग लॉक झाली असं मला म्हणता येईल. त्यात मी नशिबान होतो. आणि इव्हेंच्युअली आमचं ते प्रोसेस सुरू झाली आणि सगळ्यांनी खूप साथ दिली. सगळ्यांनी म्हणजे आम्ही एकत्र येऊन सिनेमा बनवला. प्रेक्षकांना आवाहन करेल की प्लीज नक्की आमचा सिनेमा आता तुमच्यासाठी आम्ही बनवलाय आणि प्रेक्षकांसाठी आम्ही सुपूर्द केलेला आहे. सो सगळ्यांनी सिनेमा बघावा आणि याला पण तेवढंच प्रेम द्या जेवढा तुम्ही बाकी सगळ्या मराठी चित्रपटांना प्रेम देता. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. काय सगळं चित्रपट रिलीज होतं, काय बोलायला? आज 19 तारीख आहे, 19 सप्टेंबर, आणि 19 सप्टेंबरची आम्ही तर आतुरतेने वाट बघत होतो, तशी प्रेक्षक सुद्धा वाट बघत होते. कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो, एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा येतोय असं म्हणत होतो, आणि शेवटी तो आलेला आहे आज. म्हणजे बघा, शहर येत आहे रंगावरती, कारण की खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय, आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय, अजून वेगवेगळ्या भागातलं सौंदर्य बघितलंय, पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य सिनेमातून दिसणार आहे. आणि ऑफकोर्स जशी मोहीम आहे एक तिकीट एक झाड, ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे. म्हणजे आज जेवढी तिकीट जातील तेवढी झाडं लागणार आहेत. म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या अर्थाने 19 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे. आणि ऑफकोर्स आता मी सिनेमाबद्दल काही बोलणार नाहीये. तुम्हाला ट्रेलर, टीजर, गाणी तुमच्या समोर आलेली आहेत, त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल हा सिनेमा कसा आहे. पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे. त्याचबरोबर आत्ताच्या पिढीला शिक्षणाचं महत्व काय, आई वडिलांचं महत्व काय, किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलांसाठी काय काय करतात, किंवा एक फळी शिकली शिक्षणाची की अख्खं घर कसं शिकलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य. बाकी रोल नेमका आपला माझा जीवा हे नावाचं कॅरेक्टर आहे. जिजा या मुलीचा मी बाप आहे, आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो. तो नक्षल आहे, पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या थराला जातो याची कहाणी म्हणजे
अरण्य आहे. सो त्यामुळे एक वेगळा पद्धतीचा सिनेमा मी का म्हणतो, कारण की असं नक्षल किंवा हे म्हटलं की लगेच मारकाट येतं, रक्तपात किंवा भांडण, कंटाळ किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं. ते सगळं नसून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमा बघू शकतात, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यांचा सिनेमा आहे, हा विचारांचा सिनेमा आहे, ही जंगलाची कथा आहे. आणि ऑफकोर्स मी सुद्धा जे पत्र करतोय ते सुद्धा जंगलातलं आहे. आणि जसं जंगल असतं तसेच त्याचे हावभाव आहेत, तसाच तो आहे, शांत पण ठाम. त्यामुळे असं एक वेगळ्या प्रकारचं पत्र करायची संधी मला मिळेल. प्रेक्षकांना काय आव्हान करतात? प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा बघा, कारण मराठी सिनेमा हा आपला सिनेमा आहे, तो मोठाच आहे आणि तो अजून मोठा करण्याची ताकद फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांकडे. आणि म्हणजे आम्ही म्हणालो ना की आमचा एक उपक्रम होता की इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे नवीन अरण्यामध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं असेल आणि ते फक्त झाड नुसतं नावापुरती लागणार नाहीये, तर ते जिओ टॅगिंग होणार आहे. वन विभाग खाते जे आहे त्याचं संगोपन करणार आहेत. त्यामुळे नुसते आपण झाडाच्या कुंड्या देतो आणि सांगतो की आम्ही तुम्हाला झाड दिलं, तर असं नाहीये. तर तुमच्या नावाचं झाड हे रोज म्हणजे आमच्या प्रोड्युसरकडे दिवसाची किती तिकीट आहेत, किती जाणार आहेत हे त्यांच्याकडे आढावा येणारच आहे. तो आढावा ते वन विभाग खात्याला देणार आहेत आणि तशी तशी झाडं त्या जिल्ह्यामध्ये लागायला सुरुवात होणार आहे. हॅलो, नमस्ते. मी रुपाली मोरे, अभिनेत्री. मी आज अरण्य हा चित्रपट पाहण्यासाठी आले आहे. खूप सुंदर असा चित्रपट आहे. सर्व कलाकारांचं काम पण खूप छान झालं आहे आणि स्वीट अँड शॉर्ट स्टोरी असल्यामुळं बघायला खूप छान वाटतं. आणि बालकलाकार जे आहे तिचे खूप छान काम झालेले आहे आणि बहुतेक कलाकार हे आपल्या पुण्यातले आहेत. तर माझी अशी विनंती आहे सर्व पुणेकरांना की तुम्ही हा चित्रपट बघा, थिएटरला येऊन बघा. आणि खरं तर चित्रपट थिएटरला येऊन पाहण्यातच मजा आहे आणि आपल्या मराठी चित्रपटाला मोठा प्रतिसाद द्या. धन्यवाद.